अखेर निष्ठावंत शिवसैनिकांचा दसरा मेळावा 2023 शिवाजी पार्कवर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। एक पक्ष, एक नेता, एक विचार आणि ते म्हणजे शिवतीर्थ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे असंच समीकरण सगळ्यांनी यंदा सुद्धा अनुभवलं। जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, सत्तावन्न वर्ष झाली, पण आपण परंपरा थांबू दिली नाही। मोडता घालण्याचा प्रयत्न किती झाला तरी त्यांना मोडीत काढून आपली परंपरा आपण चालू ठेवली आहे आणि पुढची अनेक वर्ष ही अशीच चालू ठेवणार आहोत। सर्वप्रथम दसऱ्याच्या मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो। आज दसरा आहे, शस्त्रपूजन आहे, सरस्वतीचं पूजन आहे आणि हा मेळावा त्या संस्कृतीचं एक विराट दर्शन आहे। आपला मेळावा झाल्यानंतर आपण इकडे खोकासुराचं दहन करणार आहोत। मुद्दामून एक नवीन असुर खोकासूर, रामाने रावणाचा वध केला। कशासाठी केला? कारण असं मी ऐकलंय, असं मी वाचलंय की रावण सुद्धा शिवभक्त होता, पण एवढा शिवभक्त असून सुद्धा रामाला त्याला मारावं लागलं कारण रावण माजला होता। रावणाने सीतेला पळवलं होतं, सीताहरण केलं होतं। त्याचप्रमाणे आज सुद्धा आपली शिवसेना पळवण्याचा प्रयत्न होतोय आणि एक खबरदारी घेतली आहे, आपण नाही त्यांनी। कारण प्रभू श्री रामचंद्राने धनुष्यबाणाने रावणाचा वध केला होता। भानगड नको म्हणून तो धनुष्यबाण सुद्धा चोरलेला आहे। चोरा, पण एक लक्षात घ्या की ज्याप्रमाणे हनुमानाने रावणाची सोन्याची लंका दहन केली होती, तशीच तुमची खोक्याची लंका दहन करणाऱ्या धगधगत्या मशाली आज सुद्धा माझ्या सोबत आहेत आणि तुमची खोक्याची लंका आहे। मी जास्त गद्दारांवरती बोलणार नाहीये, कारण त्यांच्यावरती मला बोलण्याची आता गरजच नाही। तुम्ही सगळेजण बोलतायत, माझ्या आधीचे सगळे बोललेत आणि सध्या क्रिकेटचा मोसम आहे, वर्ल्ड कप सुरू आहे। क्रिकेट पण चालू असतं आणि मध्ये मध्ये जाहिराती पण असतात आणि काही जाहिराती तर आपल्याला बघून बघून पाठ होतात। त्यातलीच एक जाहिरात आहे, ते 3 हिरो सगळे, अजय देवगण, अक्षय कुमार आणि शाहरुख, ते तिघही येतात, 2-2 बोटं दाखवतात। आमच्याकडे सुद्धा 3 जण बसलेले आहेत, ते सुद्धा 2-2 सांगतात की अरे आमच्याकडे सुद्धा 2-2 हाफ आहेत। आणि ते कमला पसंतवाले आहेत, हे कमळा पसंतवाले आहेत। पसंत आपली आपली, त्यांना कमला पसंत आहे, यांना कमळा पसंत आहे। तुम्ही घ्या आणि तुमचं काय ते बघा, आमच्या नादाला लागू नका। आज महाराष्ट्रामध्ये आणि देशात खूप प्रश्न आहेत। मी भाषणाच्या सुरुवातीला आवर्जून जरांगे पाटलांना धन्यवाद देतोय। अत्यंत समजदारपणाने त्यांनी आंदोलन सुरू ठेवलेलं आहे आणि आज त्यांनी एक चांगली गोष्ट केली, धनगरांना साथ घातलेली आहे। मी ज्या वेळेला जालन्यात शांततेमध्ये हे आंदोलन सुरू होतं आणि आत्ताचं जे सरकार आहे, डायरचं सरकार, जसं जालियनवाला बागेमध्ये पोलीस घुसून त्यांनी अत्याचार केला होता, त्याचप्रमाणे आंतरवेलीमध्ये शांततेत बसलेल्या मराठा समाजाच्या आंदोलकांवरती यांनी 5वी लाठीहार केला होता। मी तत्काळ तिकडे गेलो, बघितलं, तिकडे हॉस्पिटलमध्ये गेलो, कोणाची डोकी फोडलेत, कोणावरती छरे मारलेले आहेत। पण काही काही घटना अशा घडतात की हृदयामध्ये त्या कायम घर करून राहतात।
ज्या वेळेला आम्ही संभाजीनगरपासून निघालो आणि त्या ठिकाणावरती जात होतो, मध्ये जरा आम्ही थांबलो, एका घरामध्ये गेलो. घर कसलं तुम्हाला गावचं माहिती आहे, ग्रामीण भागातनं बरेच तुम्ही लोक आलेले आहात. तिन्ही सांजेची वेळ होती, मिणमिणत्या दिवा होता. मी जरा तिकडे बाथरूमला जायचं म्हणून गेलो. बाहेर आल्यानंतर त्या घरातली माऊली आणि तिची मुलगी हातामध्ये पंचारती घेऊन उभ्या होत्या. आणि मी त्यांना नमस्कार करून सांगितलं की ताई, आज ओवाळू नका, कारण फार भयानक घटना इकडे घडले. मग ताईंनी मला विचारलं, मी राखी बांधू शकते का? हृदयस्पर्शी प्रसंग होता. आणि ती माऊली मला राखी बांधत असताना तिच्या डोळ्यात पाणी आलं. म्हटलं, ताई काय झालं? ते म्हणलं, मला सुद्धा खूप मारलं बघ म्हणे, गुरावानी मारलं, हात दुखतोय माझा. म्हटलं, काय औषधोपचार केले का? ते नाही म्हणे, मी कशीबशी निसटले, पण माझी सून आणि माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये आहे. मग नंतर त्यानं सुद्धा मी भेटायला गेलो आणि त्या ताईंचा फोटो आला होता ना, तो पोलिसांची भांडत्या, तो एक निळ्या रंगाची साडी नेसली होती. माझ्यासमोर त्या ताई बेडवरती होत्या, तोंड एवढं सुजलेलं, नाक फुटलं होतं. आणि मग सोबत जे होते त्यांनी मला सांगितलं की साहेब, यांचं डोकं सुद्धा फोडून टाकले. एवढ्या निर्गुणपणात तुम्ही वागता? मी मुख्यमंत्री होतोच आणि त्याही वेळेला हा प्रश्न होताच. मराठा आंदोलन तेव्हाही सुरू होतं, पण इकडे आलेल्या आणि एकाने तरी सांगावं, कधीतरी कोणावर तरी लाठीमाराचा आदेश मी दिला होता का? मग पोलीस एवढे रानटी होऊ शकतात? तेच पोलीस आहेत, आदेशाचं पालन करणारे पोलीस आहेत. आदेशाशिवाय ते असे वेडवाकडं वागू शकत नाही. महाजालन्याचा डायर कोण आहे, कोणी आदेश दिला, काही चौकशी नाहीये. मी जरांगे पाटलांना भेटलो आणि त्यांनी मला त्या बंदुकीची एक पुंगळी दाखवली. साहेब, हे बघा, एवढी मोठी गोळी, आमच्यावरती या गोळ्या झाडल्या, अश्रूतून सोडला. आणि काश्मीरमध्ये दंगेखोरांवरती ज्या छऱ्याच्या बंदुका वापरतात, त्या छऱ्याच्या बंदुका वापरल्या. कोणाच्या गालात गेलेला छऱ्याच्या, कोणाच्या डोक्यात गेलेला. काय करणार? काय कुठे चाललो होतो आपण? गद्दारांना म्हणा, तुमच्यात हिंमत असेल तर हा प्रश्न सोडून दाखवा. हे खरे बाळासाहेबांचे विचार आहेत. द्या मराठी माणसाला न्याय द्या, मराठा समाजाला न्याय द्या. पण आज जर न्याय मिळवायचा असेल तर जेव्हा मी त्या आंदोलनकर्त्यांना भेटायला गेलो होतो तेव्हा जे बोललो तेच आज बोलतोय. हा विषय सोडवायचा असेल तर तो इथे सुटणारा नाहीये, हा लोकसभेमध्ये सोडवावा लागेल. आणि आम्हाला असं वाटलं होतं, नवे आमचा आग्रह होता की ऐन गणपतीच्या दिवसांमध्ये जे खास अधिवेशन घेतलं गेलं होतं, त्या अधिवेशनामध्ये संसदेला तो अधिकार आहे, न्यायालयाचा निर्णय फिरवण्याचा अधिकार आहे. ज्याप्रमाणे दिल्लीचा निर्णय, संपूर्ण बदल्यांचे अधिकार, कोर्टाने दिलेला निर्णय यांनी 5वी बहुमताच्या जोरावरती जसा वळवला होता, तसाच सगळ्यांना न्याय देणारा निर्णय तुम्ही संसदेत घ्या. घ्या, मराठा समाजाला घ्या, धनगरांना घ्या, ओबीसीना घ्या, किती जाती असतील, किती वंचित असतील. कारण जे शिवसेना प्रमुखांचं वाक्य होतं की जातीला पोट असतं पण पोटाला जात लावू नका. आणि राज्यकर्त्याचं कर्तव्य असतं की ते पोट कोणत्याही जातीचं असो, ते भरलं गेलंच पाहिजे, हे राज्यकर्त्याचं कर्तव्य असतं. आई इकडे जे सगळे जमलेत आज तिकडे मेळावा घेत आहेत, बोला, आमचं ती टीका करा, मी तुम्हाला किंमत देत नाही. कारण माझ्या समोर महाराष्ट्रातला हा गोरगरीब आहे. आणि मी जरांगे पाटलांना खास धन्यवाद एवढ्यासाठी देतोय की जातीपातीच्या भिंती उभ्या करून आपापसामध्ये झुंजवण्याचं कारस्थान जे भाजपा करतंय, त्याला आपल्याला सगळ्यांना मिळून मोडून तोडून टाकायचं आहे. सगळे मराठा म्हणजे सगळे मराठी, एका मातीची आपण लेकरं आहोत. फक्त ज्यांच्याशी लढतोय आपण, तो सारासुरा नाहीये, तो कपटी आहे, विघ्न संतोषी आहे. आणि भाजप एवढा विघ्न संतोषी आहे की कोणाचंही लग्न असो,
तुम्ही बोलवा अथवा नका बोलू, हे जाणार, पंक्तीला बसणार, भरपूर जेवणार, आडवा हात मारणार, मग श्रीखंड पुरी असेल, बासुंदी असेल, किती पोळ्या खाण्याच्या स्पर्धा लावतील. किती पुरणपोळ्या खाल्ल्या माहितीये तुम्हाला? सगळ्या पुरणपोळ्या फस्त करणार, ढेकर देणार, पण निघताना नवरा बायकोत भांडणं लावून दुसऱ्या लग्नात जेवायला जाणार. अशी ही औलाद आहे, अशी औलाद आहे. आणि मी पुन्हा पुन्हा सांगतोय, भारतीय जनता पक्ष असो किंवा त्या काळचा जनसंघ असेल, यांचा कधीही कोणत्याही लढ्याशी सुतराम संबंध नव्हता. स्वातंत्र्य लढ्याशी तर कदापि नव्हता. मराठवाडा मुक्ती संग्रामात त्यांचं कधी नाव ऐकलं नाही. संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये सुद्धा ते नव्हते. पण केव्हा एकत्र आले होते? संयुक्त महाराष्ट्र समितीमध्ये ते आले होते. चळवळीत नव्हते, समितीत आले. कशासाठी आले? की हे सगळं आयतं अन्न शिजतंय, घुसून बघूया हात मारायला. म्हणून सगळ्यात शेवटी जनसंघ समितीत सामील झाला आणि सगळ्यात पहिल्यांदी जनसंघ बाहेर पडला जागो वाटपाच्या भांडण करून. सगळं तोडून मोडून टाकायचं. विघ्न संतोषी म्हणतात ते याला. मग जनता पक्षात घुसला, तिकडे दुहेरी सदस्यत्वाचा वाद केला, तिकडे तोडफोड तांबवा पितळ केलं. मग शिवसेनेसोबत आले, तिकडे अकाली दलाबरोबर गेले, कधी नितीश बरोबर, कधी यांच्या बरोबर, कधी त्यांच्या बरोबर, गोव्यात मगो पक्षाबरोबर. हे औलादी लक्षणीची ही जी पार्टी आहे, हे जिथे जाते तिथे सत्यानाश करते. म्हणून मी जरांगे पाटलांना सांगतो की पहिले यांच्यापासून सावध राहा, पहिले यांच्यापासून सावध राहा. आज सुद्धा त्यांनी जे काही केलंय, हा भगवा इकडे डौलाने फडकतोय, मानाने फडकतोय, पण त्या भगव्यामध्ये दुही तो जो आला होता ना पानिपतचा अब्दाली, त्यांनी हेच केलं होतं. दुहीची बीज पेरायची, भांडणं लावायची, आणि त्या भांडणामध्ये जे खरे प्रश्न आहेत, मग ती बेकारी असेल, महागाई असेल, आणखीन काही असेल, त्याच्याकडे कोणाचं लक्ष जाता कामा नये. तुमच्या चुली पेटवण्यापेक्षा तुमची घरदारं आम्ही पेटवतो आणि पुन्हा तुमचे रक्षण करते म्हणून तुमच्या पेटत्या घरांच्या होळीवर आम्ही आमची पोळी भाजतो. हे आता उघड उघड दिसतंय, उघड दिसतंय. दुसरा आता जवळपास 1 वर्ष होऊन गेलं. आपण सुप्रीम कोर्टात गेलेलो आहोत अपात्रतेच्या निर्णयासाठी. केस तारखेवरती तारीख, तारखेवरती तारीख. काय करायचं तेच कळत नाही. कारण सर्वोच्च न्यायालय प्रत्येक वेळेला कानफट फोडतं यांचं लवादाचं, पण निर्लज्जम सरासुखी कानफट फोडलं तरी गाल सोडत सांगतात की आम्ही आमचं टाइम टेबल सादर करू. ठीक आहे, तुम्ही तुमचं टाइम टेबल द्यायचं तेव्हा द्या, पण एक लक्षात घ्या, मी कोणाचाही अपमान करू इच्छित नाही. न्यायाधीश न्यायमूर्तींचा तर करूच शकत नाही. पण ज्या पद्धतीने हे सगळं चाललेलं आहे ते बघितल्यानंतर एक विनोद नक्की माझ्या लक्षात येतो. आणि तो विनोद म्हणजे असा आहे की एकदा भरल्या कोर्टात न्यायमूर्ती बसलेले असतात आणि केस चालू असतात. कोणाला तारीख दे, कोणाचा निर्णय दे, कोणाचं हिअरिंग घे. आणि मग त्या सोबत कोण असतो त्याला विचारतात, चल पुढची केस कोणती आहे? मग तो सांगतो, साहेब एका 20 वर्षाच्या मुलीची छेड काढलेल्याची ही केस आहे. आता मुलीची छेड काढले म्हटल्यानंतर कोणी चिडणार? बोलवा त्याला, आणा समोर. आणि त्या आरोपीच्या पिंजऱ्यात एक आजोबा काठी टेकत 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 येतात. ते न्यायाधीशांचं डोकं आणखीन फिरतं. तुम्हाला लाज नाही वाटत? आजोबा झालात, काठी टेकत चालता आणि 20 वर्षाच्या मुलीची छेड काढता, शरम नाही वाटत? त्या आजोबा शांतपणाने न्यायाधीशाकडे बघतात आणि सांगतात, न्यायाधीश महाराज, जेव्हा ही घटना घडली तेव्हा मी सुद्धा 20च वर्षाचा होतो. काय कळलं? म्हणजे 20 वर्षाच्या असताना ती घटना घडली. आता ते आजोबा झाले, जिची छेड काढली होती ती सुद्धा आजी झाली, पण केस चालू आहे, केस चालू आहे. केस नाही थांबणार. तारीख पे तारीख, तारीख पे तारीख.
आता माझं स्पष्ट म्हणणं असं आहे, ठीक आहे, तुम्ही आम्ही केलेल्या अपात्रतेचा निर्णय जेव्हा लावायचा तेव्हा लावा, 20 वर्षानंतर लावा, 50 वर्षानंतर लावा, पण आज संपूर्ण देश बघतोय, संपूर्ण जग बघतोय, तो केवळ अपात्रतेच्या निर्णयाकडे बघत नाहीये, तर या आपल्या हिंदुस्थानामध्ये, या आपल्या भारतामध्ये सर्वोच्च न्यायालय म्हणून जे काही आहे त्याला हा लवाद जुमानत नसेल तर सर्वोच्च न्यायालयाचं अस्तित्व राहणार आहे की नाही? या देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना तिचं अस्तित्व शिल्लक राहणार आहे की नाही? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अनेक क्रांतिकारकांनी आणि अनेक योद्ध्यांनी रक्त सांडून, बलिदान देऊन, त्याग करून जी आपली भारत माता स्वतंत्र केली, त्या भारत मातेची लोकशाही ही टिकणार आहे की नाही ह्याच्याकडे आमचं लक्ष आहे. बघूया आता 30 तारखेला काय होतंय. नुसता अपात्र कोणाला ठरवणार? आधी जनतेने ठरवूनच टाकलेलं आहे. माझं तर म्हणणं असं आहे की केसचा निकाल लागण्याच्या निवडणुका घेऊन दाखवा, जनता जनार्दन ठरवेल ते पात्र आहेत का अपात्र आहेत. होऊन जाऊ दे खुल्या मैदानात. पण सर्वोच्च न्यायालयाकडनं आम्हाला नक्की अपेक्षा आहे. मध्ये आपले माननीय पंतप्रधान मोदी जे बोलले, घराणेशाही घराणेशाही, होय मी घराणेशाहीचा पाईक आहे, कारण मला माझ्या घराण्याचा अभिमान आहे, मला माझ्या आई वडिलांचा अभिमान आहे, आजोबांचा अभिमान आहे आणि सर्व पूर्वजांचा अभिमान आहे. जो कुटुंब व्यवस्था मानत नाही त्यांनी दुसऱ्याच्या घराण्याबद्दल बोलू नये. पहिले कुटुंब व्यवस्था मान आणि मग हिंदुत्वाचं बोल. कारण कुटुंब व्यवस्था हा हिंदू संस्कृतीचा एक पाया आहे. तोच जर तुम्हाला मान्य नसेल तर तुम्ही आमच्यावरती बोलणारे कोण आहात? तुम्हाला काही अधिकार नाहीये. ज्याप्रमाणे मी कोरोनाच्या काळामध्ये माझे कुटुंब, माझी जबाबदारी, सर्व महाराष्ट्र मी माझं कुटुंब मानून माझ्या परीने मी काम केलं, म्हणून मला अभिमान आहे की कोणाच्याही नशिबात नाही ते एक नातं कुटुंब प्रमुख म्हणून मला महाराष्ट्राच्या जनमानसामध्ये स्थान मिळालं. मला अभिमान आहे त्याचा. बरं, घराणेशाहीला विरोध करायचा ना, करा, जरूर करा. पण घराणेशाहीला विरोध करताना आम्ही पोचलेली घराणेशाही तुम्ही डोक्यावरती बसवताय ती पहिली खाली करा. बाप मंत्री, मुलगा आमदार, मुलगा खासदार, हे सगळे जे काही चाललंय ते पहिलं करा. असं काही नाही की सगळीच घराणी काही चांगली असतात, सगळीच घराणी काही वाईट असतात. घराण्याची सुद्धा एक परंपरा असते, घराण्याचे संस्कार असतात. कोण कोणत्या घराण्यातल्या त्याच्याप्रमाणे त्याची ओळख ठरते. ज्याप्रमाणे जर तुम्ही घराणेशाही बघायला गेला, डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होतो, आम्ही सुद्धा घराणेशाही, घराण्याची परंपरा जपणारे आहोत. त्याचप्रमाणे आणखीन एक घराणेशाही नाही पण घराण्याची परंपरा मी आवर्जून सांगेन, ती म्हणजे आपले सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश चंद्रचूड साहेब. स्वतःच्या कर्तृत्वाने बसलेत, पण त्यांचे वडील सुद्धा सरन्यायाधीश होते आणि कडक होते, कणखर होते. शेवटी इतिहासामध्ये आपली नोंद काय होणार आहे हे प्रत्येकाने खबरदारी घ्यायची. कोणासमोरही न झुकणारा म्हणून माझी नोंद व्हायला पाहिजे की सत्ताधाऱ्यांचे बूट चाटणारा, हे प्रत्येकाने ठरवायचंय. मग जशी घराणेशाहीची परंपरा आहे तशीच काही नावं अशी आहेत ज्यांच्या घराण्याचा आता पताच माहिती नाहीये पण तरी सत्ताधीश झाले. फरक बघाय तुम्ही. हिटलरचे वडील माहिती आहेत कोणाला? हिटलर काय घराणेशाहीतला होता? सद्दाम हुसेन काय घराणेशाहीतला होता? पुतीन काय घराणेशाहीतला आहे? गदाफी काय घराणेशाहीचा आहे? मुसोलिनी, स्टालिन, कोणाची घराणी माहिती आहेत? पण हाही धोका विसरू नका की ज्याचा काही आगापिछा नाही, त्याच्या हातामध्ये जर का देश दिला तर काय होऊ शकतं त्याचं अत्यंत वाईट उदाहरण हे जर्मनी आहे. हे जर्मनी आहे. असाच उदय झाला, लोक पागल झाली, अंधभक्त झाली आणि आज त्याने जे काही बहुमत मिळाले हे बहुमत तर काहीच नाही. जवळपास 95, 97, 98% त्यावेळेला हिटलरला बहुमत मिळालं होतं विकासाच्याच नावावर. काय केलं त्यांनी? आज जाऊन जर का विचारलं तर जर्मन लोकांना लाज वाटते की त्यांच्या देशामध्ये हिटलर होऊन गेला म्हणून. मग तुम्ही ठरवायचंय
की ज्याच्या घराण्याचा आगापिछा माहिती असा निवडायचा की कोणाचा कशाला पत्ता नाही, आज दिसे उद्या गायब. तुमचं मरण तुम्ही पत्करा, मी माझी वाट लावून काम केलं, मला आनंद झाला तुमची वाट लागली, आता मी झोळी लावून चाललो, तुम्ही बसा रिकामी कटोरी घेऊन. आणि हे जर का टाळायचं असेल तर आज माझं ठाम मत आहे, एक काळ जरूर होता की कदाचित याच व्यासपीठावरून हिंदू हृदय सम्राट बोलले होते की देशाला एका मजबूत सरकारची गरज आहे. मजबूत सरकार आपण बघितलं, 9 वर्ष पाहिलं. म्हणजे मला आज सुद्धा आठवत आहे की 14 साली ज्या वेळेला प्रणवदा राष्ट्रपती होते तेव्हा आम्ही सगळे, आता वेडगळच, आम्ही गेलो होतो सगळे पक्ष मिळून आणि आम्ही सांगितलं की आमचा नेता नरेंद्र मोदी. मग प्रणव मुखर्जी खुश झाले, आम्हाला म्हणाले 25-30 वर्षानंतर एका पार्टीचं सरकार आलं, आता देशामध्ये स्थैर्य येईल. काय आले तुम्ही सांगा? आले स्थैर्य? काय तुमचे प्रश्न सुटलेत? आणि म्हणून मला आज असं वाटतं की सरकार तर बदललं पाहिजेच, पण आता जे सरकार आणायचं आहे हे सरकार मजबूत जरी असलं तरी एका पक्षाचं बहुमत असलेलं पाशवी सरकार नको, अजिबात नको. जेव्हा खुर्ची थोडीशी डगमगीत असते तेव्हा देश मजबूत होतो. नरसिंहरावांनी चांगलं काम केलं, मनमोहन सिंगांनी केलं, अटलजींनी सुद्धा केलं. सगळ्यांना सोबत घेऊन चालणारं सरकार पाहिजे, मिलीजुली सरकार आज पाहिजे आपल्याला. पण यांचं जे सगळं चाललंय, मी मागेच बोललो होतो की हिंदुत्वाचा बुरखा फाटल्यानंतर आतमधल्यांचा बिभत्स किळसवाणा चेहरा, भेसूर चेहरा आता आम्हाला दिसायला लागलेला आहे. जे काय एक स्वप्न दाखवलं होतं 2014 साली, आणि त्यांचीच भाषणं आहेत. पेट्रोल का दाम ऊपर गया की नीचे, गैस का दाम ऊपर गया कि नीचे, डॉलर ऊपर गया, रुपया ऊपर गया कि नीचे. मग काढा, सगळ्या गोष्टी काढा. जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे, होऊन जाऊ दे चर्चा म्हणून गावागावात जाऊन ह्या सगळ्या गोष्टी समजावून सांगा, समजावून सांगा. पण आज सगळं काही त्यांनी गुंडाळून ठेवलेलं आहे. माझ्या आधीचे सगळे वक्त्यांनी एक एक समाचार घेतलेलाच आहे. मी संजय राऊतांचं भाषण ऐकत होतो, भ्रष्टाचारावरती कडाडून बोलले. संजय, काळजी करू नका, उद्या आपलं सरकार येणार आहे, नक्की आणणार म्हणजे आणणारच. आणि आज जे दमदाट्या करतायत त्यांना सुद्धा सांगून ठेवतोय की तुम्ही आमच्या लोकांना जो त्रास देताय तो त्रास बंद नाही झाला तर सरकार आणल्यानंतर तुम्हाला सुद्धा आम्ही उलटे टांगल्याशिवाय राहणार नाही, उलटे टांगू तुम्हाला. मी सर्व शासकीय अधिकाऱ्यांना पण सांगतोय, जो एक फतवा माझ्या पाहण्यात आला, आयकर अधिकाऱ्यांना आता फतवा गेलेला आहे की सरकारच्या प्रचाराची रथयात्रा काढा. का हो, तुम्ही सगळे घेताय ना, सगळे भाडोत्री माणसं गोळा करताय. त्या भाडोत्री माणसामध्ये कोणी मर्द नाही, स्पष्ट आहे. कारण मर्द कधी विकला जात नाही, मर्द कधी विकत घेता येऊ शकत नाही. आणि मर्दपणा तर रक्तामध्ये असावा लागतो. लाचारी असणारे कधी मर्द होऊ शकत नाही. आणि भारतीय जनता पक्षाची आजची हालत जी अशी झालेली आहे, मग त्याचं वर्णन मध्ये ते एक सगळ्यांना असं पेव फुटलं होतं, हनुमान चालिसा. कुठेही हनुमान चालिसा. जा ना मणिपूरमध्ये जा आणि हनुमान चालिसा बोला, आहे हिम्मत. पण हनुमान चालिसा जसा तुम्ही बोलता तशी आपल्या हिंदू संस्कृतीत आणखीनही काही स्तोत्र आहेत. व्यंकटेश स्तोत्र माहिती आहे तुम्हाला? त्याच्यामध्ये स्पष्ट शब्दात लिहिले आहे, गावीचे होते लेंडे ओहळ. म्हणजे काय? गावातलं गटार, गंगेसी मिळता गंगाजळ. मग ते गटार जर का गंगेला मिळालं तर त्याचं सुद्धा गंगाजल होतं आणि तीर्थ म्हणून हे प्राशन करतात. काक विष्ठेचे झाले पिंपळ, म्हणजे कावळ्याने खाऊन त्याची जी काय विष्ठा असते त्याच्या बियेतनं होतं झालं पिंपळ, त्याची निंद्य कोण म्हणे. आता पिंपळ झालाय
त्याला निंद्य कसं म्हणायचं? भले असेल तो कावड्याच्या विष्ठेतून झालेला, तसा भाजप झालाय आता. सगळे गावीचे सगळे लेंडे ओळ एकत्र येतात, या 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 सगळ्या कावड्यांच्या विष्ठा एकत्र करतायत आणि पिंपळ करतायत, बसा मुंज्यासारखे त्याच्यावरती बसून. ही तुमची हालत झाली. हे तुमचं हिंदुत्व. आज मला संताप काय येतो जेव्हा मला लोक सांगतात की साहेब जनतेमध्ये तुमच्याबद्दल प्रेम आहे, तुमच्याबद्दल सहानुभूती आहे. माझ्यासाठी नका, महाराष्ट्रासाठी ठेवा. महाराष्ट्रासाठी ठेवा, आपल्या मराठी मातीसाठी ठेवा. पण त्यावेळेला शिवछत्रपतींनी स्वराज्यासाठी सुरत लुटली होती. हे इथून सुरतेला पळणारे लाचार महाराष्ट्राचं हित सांभाळू शकतायत? सरकार बदलल्यानंतर पहिलं काय केलं यांनी? पहिलं घाईघाईनी मेट्रोची आरेची जागा मेट्रोला दिली. बुलेट ट्रेनची जागा जी मी अडवून ठेवली होती आणि जिकडे करोना सेंटर उभं केलं होतं ते पहिलं बुलेट ट्रेनच्या घशात घातलं. मला सांगा, एवढे सगळे तुम्ही जमलेला आहात, किती जणांना बुलेट ट्रेनचा उपयोग होणार आहे? मला सांगा. होणार आहे? तुम्हाला होणार आहे? कोणाला होणार आहे? मग बुलेट ट्रेन कशाला? मग मला कोणीतरी सांगितलं की अहो साहेब, यावेळेला मुंबईतून सुरतेला पळताना किती त्रास झाला. तो कैलास पाटील तर सुदैवाने मधनं उठून आला म्हणून, पण इथल्या गद्दारांना पटकन गुजरातला पळता यावं म्हणून बुलेट ट्रेनची व्यवस्था करतायत, गद्दारांना पळवण्यासाठी. अरे महाराजांनी सुरत लुटली होती, हो लुटली होती, स्वराज्यासाठी लुटली होती, पण तिचा सूड म्हणून तुम्ही आज मुंबई लुटता आहात, महाराष्ट्राचं खच्चीकरण करता आहात. संपूर्णपणे महाराष्ट्र बकाल करायचा, मुंबई बकाल करून टाकायची, मुंबईच्या ठेवीवरती डल्ला मारायचा आणि मुंबईला भिकेला लावून दिल्लीच्या दारामध्ये उभी करायची. हा त्यांचा डाव आहे. त्याच्या विरुद्ध लढण्यासाठी मला तुमची सोबत पाहिजे. मला ते मोडून काढायचंय. बरं, आता मुंबई तर तोडूच शकत नाहीत, कारण मागे शिवसेना प्रमुखांनी सांगितलं आणि तेच मी आज परत सांगतोय, जो कोणी मुंबईला महाराष्ट्रापासून तोडू बघेल त्याच्या शरीराचे तुकडे केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. कोणी असलं तरी त्याचे तुकडे तुकडे करून टाकू. मग काय करायचं? मुंबई तोडता येत नाही, कारण मुंबई तोडण्याचा प्रयत्न झाला तर महाराष्ट्र तुमचं सरकार जाळून टाकेल. होय, जाळून टाकेल. मग दुसऱ्या मार्गाने मुंबईला कैयात घ्यायची, मुंबईची स्वायत्तता मारायची. मुंबईचा विकास जी मुंबई महापालिका करते ते आता नीती आयोगाच्या माध्यमातून करायचं. कशासाठी? काय करते नीती आयोग? बरं, महापालिकेमध्ये आजपर्यंत असं कधीही झालं नव्हतं. एकतर पालकमंत्री केला तो सुद्धा बिल्डर, माहिती आहे ना कोण? आणि पालकमंत्र्याचं कार्यालय म्हणजे एका बिल्डरचं कार्यालय हे त्यांनी मुंबई महापालिकेमध्ये थाटलं. हे मुंबई गिळण्याचा हा प्रकार नाहीये. आज तिकडे नगरसेवक नाहीयेत, प्रशासकीय राजवट सुरू आहे. कोण कोणाचे मित्र कसा कारभार करतात आणि किती पैसे खातायत याचा आपण मोर्चाकडून जाब विचारला होता, उत्तर द्यायला तोंड नाहीये. बेधडक भ्रष्टाचार सुरू आहे. बरं, एवढा भ्रष्टाचार करताय, एवढा भ्रष्टाचार करताय, पण संताप एका गोष्टीचा येतो की ज्या माझ्या मुंबईने, माझ्या महाराष्ट्राने करोनामध्ये अतुलनीय काम केलं, मुंबई मॉडेल म्हणून जे जगभरात नावाजलं गेलं, त्या मुंबईत करोनाच्या काळात काय भ्रष्टाचार झाला म्हणून ते स्वतःचे कपडे काढून फिरणारे दलाल आरोप करतायत आणि त्याला हे मिंदे साथ देऊन चौकशी लावले. खिचडीमध्ये काय होतं, औषधं कुठून घेतली, आणखीन कुठून काही केलं. अरे दरिद्री लोकांनो, मुंबईसारखी सोन्याची राजधानी, हे आपल्या देशाची आर्थिक राजधानी, तिचं महत्त्व तुम्हाला मारताय तुम्ही आणि बूट चाटे डोळ्या देखत ते होऊ देत आहेत. मुंबई माझ्या देशाची, भारत मातेची आर्थिक राजधानी होती का आहे हे आता समजत नाही. कारण सगळे चांगले केंद्र, सगळे उद्योगधंदे हे गुजरातमध्ये नेले, मुंबईच्या बाहेर नेले, महाराष्ट्राच्या बाहेर नेले, काही दिल्लीला नेले.
फिल्म सिटी आता उत्तर प्रदेशमध्ये येत आहे, जरूर न्या. पण जे मुंबईच्या हक्काचं आहे ते ओरबाडून तुम्ही नेत असाल तर तुम्हाला याच मुंबईत गाडून टाकल्याशिवाय राहणार नाही आम्ही. आणि कसला घोटाळा? कोरोना काळाच्या घोटाळ्याचं जर चौकशी करायची असेल तर मुंबईची जरूर करा, सगळ्या महापालिकांची करा, ठाणेची करा, पुणेची, पिंपरी चिंचवड, नागपूरची सुद्धा करा. जे नागपूर आमच्या उपमुख्यमंत्र्यांनी बुडवून दाखवलं त्याची चौकशी करा. आणि मी तर म्हणतो हिम्मत असेल तर PM केअर फंडापासून संपूर्ण काश्मीर कन्याकुमारीपर्यंत सर्व राज्यांची चौकशी करा, होऊन जाऊ दे. कशी मुंबईने आरोग्य व्यवस्था उभारली, महाराष्ट्राने आरोग्य व्यवस्था उभारली, आणि कसं तुम्ही त्या गंगेमध्ये प्रेत सोडत होतात, कशी गुजरातमध्ये सार्वजनिक चिता पेटल्या होत्या. आणि त्याच बरोबरीने केंद्र सरकारने भाजप औषधे दिली, किती ऑक्सिजन दिला, किती व्हेंटिलेटर्स दिले. आणि विरोधी पक्षांकडे असलेल्या सरकारकडे अधिकृत नाही अनधिकृत टेबलाखालनं किती दिले त्याचाही घोटाळ्याची तपास करा. पण आम्ही मुंबई वाचवली, आम्ही महाराष्ट्र वाचवला, त्याचं कौतुक नाहीये. पण मुंबईला बदनाम करून टाकायचं जे षडयंत्र म्हणतो ते हेच, की मुंबईला संपवून टाकायला, मुंबईला बकाल करून टाकायची, मुंबई म्हणजे भ्रष्टाचार, खाणारे हेच. आणि आमच्या अंगावरती येत आहे. अरे शेण तुम्ही खाताय, आमचं तोंड कशाला हुंगाला येत आहे? पहिले स्वतःच्या तोंडाचा वास घ्या, हिंमत असेल तर. एक सुद्धा कोणी मायचा पूत PM केअर फंडाचा घोटाळा बाहेर काढा. त्याचा घोटाळा म्हणण्यापेक्षा त्याचा हिशोब घ्या ना. एकट्या टाटाने मला असं वाटतं 1,500 कोटीचा चेक त्या PM केअर फंडाला दिला होता. इथले सुद्धा जे भाजपचे लोक होते त्यांनी सुद्धा मुख्यमंत्री निधीला पैसे नव्हते दिले, पंतप्रधान निधीला पैसे दिले होते. हा एवढा तुम्ही भेदभाव करून सुद्धा तुम्ही त्याचा तो पैसा, हा जनतेचा पैसा, त्याचा हिशोब जनतेला द्यायला नको. आणि आज संपूर्णपणे जो कारभार सुरू आहे, आरोग्य यंत्रणेचे कसे काय 3-13 वाजलेत बघा. मला या बोंबलणाऱ्याने एकच सांगायचंय की तुमचे नेते दिल्लीतनं संपूर्ण देशाला रिकाम्या थाळ्या बडवायला सांगत होते आणि गो करून बोंबलायला लावत होते ना. त्यावेळेला आमच्या सरकारने गोरगरिबांना 5 रुपयात रिकामी नाही भरलेली थाळी शिवभोजन म्हणून दिली. याला म्हणतात सरकार. हे आमचं हिंदुत्व आहे. हा आमच्या आणि तुमच्या हिंदुत्वातला फरक आहे. तुम्ही रिकाम्या थाळ्या बडवणारं तुमचं हिंदुत्व आहे आणि गोरगरिबाला पोट भरून जेवण देणारं आमचं शिवभोजन हे आमचं हिंदुत्व आहे. ज्या वेळेला तुम्ही रस्त्यावरती उतरला होता आणि तुमचे ते महामहिम काळी टोपी मला पत्र दिलं होतं, पत्रमध्ये छान लिहिलं होतं. माझ्याकडे काही लोक आली होती आणि त्या लोकांनी मंदिरं उघडण्यासाठी विनंती केली. मला कळत नाही तुम्हाला असे ईश्वरी काही संकेत येतात का की तुम्ही मंदिरं बंद ठेवलेत. किती विक्षिप्त बिंडूक माणसं असतात. आपल्याला बऱ्याचदा कळत नाही टोपी खाली दडलंय काय. पण जेव्हा तुम्ही मंदिरं उघडायला सांगत होता तेव्हा आम्ही गावागावात खेड्यापाड्यात आरोग्य मंदिरं उघडत होतो. हे आमचं हिंदुत्व आहे. तुम्ही सगळं उघडा उघडा सांगत होता तेव्हा आम्ही आरोग्य यंत्रणा वाढवली, रुग्णशय्या वाढवल्या होत्या, टेस्टिंगच्या केंद्र वाढवली होती. जी जेमतेम 2-3 केंद्र महाराष्ट्रात होती ती आपण 600च्या वरती केली होती. हे आमचं हिंदुत्व आहे. जर कोणी आपल्या समोर तळमळत असेल तर त्याला वाचवणं, त्याची जात पात विचारत नाही बसलो आम्ही. कोणी असेल, होय मालेगावमध्ये मुसलमान सुद्धा आले होते, त्यांना सुद्धा आम्ही वाचवलं. धारावीमध्ये आम्ही धारावी वाचवली. हे आमचं हिंदुत्व आहे. पण मुंबईचा जो धोका आहे मी मगाशी तुम्हाला सांगत होतो तो की आता धारावी सुद्धा गिळायला निघालेत. इथे आली असतील काही धारावीची लोक. धारावीचा विषय मी स्वतंत्रपणे धारावीत येऊन घेणार आहे. पण आता याच्या घशामध्ये धारावी त्यांनी घातले तो कोण यांचा मित्र तुम्हाला माहिती आहे? कोण? मला माहित नाही. मी अडाणी आहे बाबा, मला काही कळत नाही.
तुम्हाला काय कळतंय? आणि सहज जर का अभ्यास केला तर माझे तर डोळे पांढरे झाले. जवळपास 150 कोटी स्क्वेअर फुटाचा FSI तिकडे मिळणार आहे. म्हणजे सगळी, आणि तो FSI दक्षिण मुंबईत तो वापरू शकणार. म्हणजे मुंबईची ओळख काय राहणार? कोण येणार, कोण राहणार? आणि हा विकास केवळ तुमच्या मित्राचे खिसे भरायला आम्ही होऊ देणार नाही. धारावीचा विकास झालाच पाहिजे. तिथे जो झोपडीमध्ये राहतो, ज्याला आम्ही वाचवलेलं आहे, त्याला प्रत्येकाला हक्काचं घर मिळालंच पाहिजे. पण त्या हक्काबरोबर घराबरोबरच प्रत्येक घरामध्ये जे उद्योगधंदे आहेत, अगदी मायक्रो स्केल, लघु उद्योग, सूक्ष्म उद्योग, काही कुंभारवाडे आहेत, त्यांना सुद्धा तिकडे जागा मिळाली पाहिजे. ती सुद्धा सोयी त्यांना मिळाली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धारावीच्या एका परिसरामध्ये तुम्ही घरं जरूर बांधा. पण आज देखील माझा गिरणी कामगार घराविना फिरतोय, वणवण फिरतोय. त्या गिरणी कामगारांच्या मुलांना धारावीत घरं द्या. वांद्रा वसाहतीमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना घरं तिथल्या तिथे मिळावीत असा निर्णय आमच्या सरकारने घेतला. हे द्यायला तयार नाही आहेत. वांद्रा वसाहतीत तिथल्या कर्मचाऱ्यांना घरं मिळालीच पाहिजेत. पण त्याच्या नंतरचे जे कर्मचारी आहेत त्यांना सुद्धा धारावीत घरं द्या. पोलिसांची घरं कमी पडत असतील तर पोलिसांना सुद्धा धारावीत घरं द्या. कारण आम्हाला हिंदुत्व जपायचं आहे, पण त्याच बरोबरीने मुंबईवरचा मराठी ठसा सुद्धा आम्हाला अधिक गडद करायचा आहे. नुसती धनदांडग्यांची मुंबई करू नका. साध्या सुध्या ग्रामीण भागातल्या माणसाला इकडे परवडणाऱ्या दरामध्ये धारावीमध्ये घर द्या. कारण धारावीवरती एवढ्या सवलती त्यांनी उधळलेल्या आहेत, एवढ्या उधळलेल्या आहेत की त्याचा फायदा जर गरिबांना मिळणार असेल तर आनंद आहे. पण तो जर का तुमच्या मित्राच्या खिशात जाणार असेल तर मात्र आम्ही तो जाऊ देणार नाही. आणि मुंबई काय धारावी सुद्धा त्याला गिळू देणार नाही. हा निश्चय करून आम्ही रस्त्यावरती उतरू. ही मुंबईची अवहेलना तुम्हाला मी सांगतोय. किती सांगायच्या गोष्टी. अंबादास, तुम्ही सगळ्या शेतकऱ्यांचा विषय घेतला असाल. एक तर दुष्काळ आपल्या माथी आलेला आहे. माझ्या माहितीप्रमाणे आता जो खरीप झाला त्याचं 22% उत्पादन कमी झालेलं आहे. पाऊस पुरेसा नाही, धरणामध्ये पाणी साठा बरोबर नाहीये. पुढच्या मोसमापर्यंत पिण्याचं पाणी कसं पुरवायचं? कारण आज गावागावांमध्ये टँकर सुरू झालेत की नाही तुमच्यापैकी कोणाच्या गावात? आज टँकर सुरू झालेत. उद्या काय होणार आहे सांगता येत नाही. पण सगळ्यात संतापाची गोष्ट अशी आहे की मधल्या काही एका दिवशी मी शिर्डीमध्ये गेलो होतो दुष्काळी पाहणी करायला. आता टीव्हीवरती तुम्ही बघितलं असाल, मला कोण म्हणेल हा काय वेडा आहे का रे, भिजतोय आणि दुष्काळाची पाहणी करतोय. पण वस्तुस्थिती अशी होती की त्या दिवशी मी पावसामध्ये भिजलो होतो, पण माझ्या समोरची पिकं ही करपून गेली होती. मग त्या पाण्याचा चिखल होण्याखेरीज काही उपयोग नव्हता. मग शेतकऱ्याची ती पेरणी वाया गेलीच. कर्ज डोक्यावरती चढलं. पण कर्ज डोक्यावर चढण्यापूर्वी त्यांनी सरकारने जी एक योजना काढली, प्रधानमंत्री पीक विमा योजना. आता थोडं तुम्ही शहरातले असला तरी सांगायला पाहिजे की या पीक विम्यामध्ये 3 हिस्से असतात. एक केंद्र सरकार देतं, दुसरं राज्य सरकार देतं आणि तिसरा शेतकरी देतो. या सरकारने एक चांगली गोष्ट केली की शेतकऱ्याचा हिस्सा स्वतः भरला आणि 1 रुपयात शेतकऱ्याला विमा देण्याची घोषणा केली. चांगली गोष्ट केली. त्याचा परिणाम काय झाला? साधारणतः 90-95 लाख शेतकरी जे विमा उतरवायचे, विमा काढायचे, ते यावर्षी जवळपास 2.25 कोटी शेतकऱ्यांनी ती नोंदणी केली. 2.25 कोटी, 1,70,00,000पेक्षा जास्त. मग चांगली गोष्ट झाली. आता दुष्काळ पडलाय, पीक गेलं. मग सरकारने बैठक घेतली की पूर्ण पंचनामे होईपर्यंत, मागणी येईपर्यंत तुम्ही अग्रिम एक रक्कम द्या. आणि माझी जी माहिती आहे, विमा कंपन्यांनी हात वर केले, आम्ही देऊ शकत नाही. का देऊ शकत नाही? कारण जे निकष आहेत त्या निकषामध्ये सलग 21 दिवस जर पाऊस पडला नाही तर आणि तरच नुकसान भरपाई मिळते. काही जणांना त्यांनी असं सांगितलं की तुमच्या नुकसानीची नोंद
तुम्ही 72 तासात केली नाही म्हणून तुम्हाला नुकसान भरपाई मिळणार नाही. काय सरकार करते? तुम्हाला विमा कंपन्या जुमानत नाही? अरे मागे शिवसेनेने आंदोलन केल्यानंतर पटपट 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 सगळ्यांना भरपाई दिली होती. आज तुम्हाला सगळ्यांना मी होय आदेश देतोय, शेतकऱ्याच्या बरोबरीने त्याच्या मदतीसाठी उभे राहा. जा विमा कंपन्या कोणाच्या त्या बघा, त्या सूर्यांच्या मित्रांच्या असतील. कुठे कुठे त्या विमा कंपन्यांमध्ये जा. मारझोड नाही करायची, पण आळीपाळीने घेराव घालून बसा आणि अधिकाऱ्याला जागचा हलू देऊ नका. त्याला सलग पावसाचा खंड काय असतो ना, तो जागेवरती बसून दाखवा की तुझा पाऊस तुंबल्यावरती काय होतं. शेतकरी वाऱ्यावरती पडलाय, आरक्षणासाठी समाज रस्त्यावरती आलेले आहेत आणि हे म्हणे बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललेले आहेत. बाळासाहेबांचे विचार काय होते? मध्ये आम्ही एक विरोधी पक्षाची आघाडी केली, तिचं नाव इंडिया ठेवलं. त्याच्यावरती मोदी लगेच त्यांनी तुलना केली की इंडियन मुजाहिद्दीन आहेत. किती दुर्दैव आहे. देशाला असा विचार करणारा पंतप्रधान मिळू शकतो? जे देशप्रेमी आम्ही देश वाचवण्यासाठी एकत्र आलो, तर आमची तुलना तुम्ही इंडियन मुजाहिद्दीन बरोबर केली. पण जे शिवसेना प्रमुख सांगत होते की जोपर्यंत हे पाकडे माझ्या देशात घुसखोरी करायचं थांबवत नाही, तोपर्यंत मी माझ्या भूमीवरती हिंदुस्थान पाकिस्तान क्रिकेट होऊ देणार नाही. आज त्या अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये त्यांचं स्वागत काय झालं? गरबा काय खेळला, फुलं काय टाकली, सगळा आनंदी आनंद, शेव फाफडा बिपडा असा वाटला की पाकिस्तानच्या खेळाडूंना वाटलं एक क्षणभर की आम्ही भारतात नाही, आम्ही भाजपात आलो की काय, आम्ही भाजपात आलो की काय. काय हे? बरं, आमच्यावरती टीका करताना इंडिया म्हणून जरूर करा. आम्ही तुमच्यावरती करतो, तुम्ही आमच्यावरती करा. पण तुम्ही आमची तुलना देशद्रोह्यांशी करणार असाल आणि स्वतः देशांच्या शत्रूंबरोबर क्रिकेट खेळणार असाल, तर आमच्यापेक्षा जास्त देशद्रोही तुम्ही आहात. आज सुद्धा तो कुलभूषण जाधव तुरुंगामध्ये पाकिस्तानच्या तुरुंगात चढतोय. कोणाला आठवण आहे? 4 दिवसापूर्वी सीमेवरती पाकिस्तानच्या सैन्याने गोळीबार केला, शस्त्रसंधी मोडली आणि 2 जवान आपले घायाळ झाले. खेळा, क्रिकेट खेळा. तिकडे अग्निवीर सीमेवरती गेला, वाऱ्यावरती सोडला. आज मराठा आंदोलनामध्ये आत्महत्या होत आहेत, वाऱ्यावरती सोडतायत. मला आज सगळ्यांना एक आवाहन करायचंय, शेतकऱ्यांना करायचंय, मराठ्यांना करायचंय, ओबीसीना करायचंय, धनगरांना करायचंय, सगळे जे या त्यांच्या न्याय हक्कापासून वंचित आहे त्यांना मी हात जोडून नम्र विनंती करतो की बाबांनो, आत्महत्या करू नका. कारण उद्या तर आपला हा लढा आपल्याला लढावाच लागेल, जिंकावाच लागेल. आरक्षण नक्की मिळेल, पण तेव्हा जर का तुम्ही नसला तर तुमच्या कुटुंबाचं रक्षण कोण करणार हा विचार करा. आणि तुमचा सोन्यासारखा जीव यांच्या नादान सरकारपायी असा देऊ नका. आणि हा सगळा भोंगळ कारभार बघितल्यानंतर कुठे औषधं नाहीत, औषधी खरेदी नाही, काही नाही. सरकारी रुग्णालयात रुग्ण मरतायत. आता कोणतरी बोललं खेकडे धरणं फोडतायत. आणि एक खेकडे राज्याचे आरोग्यमंत्री हे काय करणार? म्हणजे मध्ये मी जी काय बातमी वाचली, आता टेंडर शिवाय औषध खरेदी करणार आणि तुम्ही आमच्या औषध खरेदीची चौकशी करणार. वा, म्हणजे हे खेकडा मंत्री असे आहेत की हाफकिन नावाची संस्था हे त्यांना माहिती नाहीये. कोण आहे तो हाफकिन? बोलून घ्या त्याला. कशाला? काय दलाली खायचे? म्हणजे असे सगळे नादान आणि ओंगळ अनागोंदी कारभार बघितल्यानंतर मला या गद्दारांचं काही कोड कौतुक नाहीये. ते त्यांच्या कर्माने जाणार आहेत. कपाळावरती आयुष्यभर पुढच्या सगळ्या पिढ्यांमध्ये गद्दार म्हणून एक शिक्का कायम चाललेला आहे. तो किती घासू म्हटलं, कोणताही साबण लावा, तो पुसला जाणार नाहीये. आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना एकच विनंती करतो, कारण आपण छत्रपती शिवाजी महाराजांची मावळे झालो तरी खूप झालं. पण एका गोष्टीमध्ये आपण नशीबवान आहोत
की तो मोगली वरवंटा तोडून मोडून टाकणारं ते शिवतेज आपल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आलं, त्या मातीत आपला जन्म झालेला आहे हे लक्षात ठेवा. त्याचा भुसा तुम्ही पाडा, पण छत्रपतींच्या भगव्याशी गद्दारी करणारा महाराष्ट्रामध्ये शिल्लक ठेवायचा नाही. आणि आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. जो कोणी या देशासाठी मरायला तयार आहे, देश वाचवायला तयार आहे, तो जातीपाती धर्माने कोणी असला तरी तो आमचा आहे, आमचा हिंदू आहे. आणि कोणीही असो, जो जातपात धर्माने कोणी असला आणि देशाच्या मुळावर आलेला असला, अधिक कुरुलकर असला तरी देखील तो देशद्रोही आहे. तो देशद्रोही आहे. मला अजूनही कळलेलं नाही आहे. जरा थांबा ना. आहे, थांब. मला अजूनही कळलेलं नाही त्या कुरुलकर बद्दल संघाची भूमिका काय आणि भारतीय जनता पक्षाची भूमिका काय. जर त्यांनी आपली गुपित पाकिस्तानला दिली असतील तर तो मराठी असो, हिंदू असो, कोणी असला तरी त्याला फासावरती, जर गुन्हा सिद्ध झाला तर फासावर दिला गेलं पाहिजे. कारण आमच्यासाठी, मी परत सांगतो, आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. आमचं हिंदुत्व परत सांगतो, शेंडी, जानवेशी आणि घंटेशी जोडलेलं नाही, ते या देशाच्या मातीशी जोडलेलं आहे. म्हणजे देश वाचला तर महाराष्ट्र वाचेल, आणि महाराष्ट्र वाचला तर देश वाचेल. आणि महाराष्ट्र वाचवणारे सगळे जवान, सैनिक माझ्यासमोर, माझ्यासोबत बसलेले आहेत. सेनापती बापट जे बोलले होते त्याचा अर्थ आता कळतोय. माहिती आहे ना, त्यातली एक ओळ महत्वाची आहे. ज्या 4 ओळी आहेत, महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले. म्हणजे महाराष्ट्र खतम झाला तर राष्ट्र खतम. मराठा विना राष्ट्र गाडा न चाले. मराठा म्हणजे महाराष्ट्रातले सगळे मराठी, त्यांच्या विना राष्ट्राचा गाडा चालू शकत नाही. खरा वीर वैरी पराधीनतेचा, हे यांच्यासारखे गुटचाटे नाहीत वीर. जो पराधीन होण्याला विरोध करतो, गुलामी स्वीकारत नाही, तो खरा वीर. खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार या भारताचा. आज संपूर्ण भारत आपल्याकडे बघतोय. अरे त्यावेळेला सुद्धा असाच अंधकार पसरला होता, घरदारं फुटत होती, देवांचे राख रांगोळ्या होत होत्या. आणि तेव्हा ही एक मशाल छत्रपती शिवाजी महाराजांची भगवा घेऊन संपूर्ण त्यांनी त्या मोगलांना टक्कर दिलेली. वाघ नख जरूर आणा, पण त्या नखाच्या मागे वाघ नसेल आणि मुनगट्टीवर असतील तर त्या वाघ नखाला काय अर्थ नाहीये. त्यावेळेला सुद्धा त्या वाघ नखाच्या मागे छत्रपती शिवाजी महाराज नावाचा वाघ होता, म्हणून त्यांनी दगाबाज अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला होता. ती कोथळा काढण्याची हिंमत जर नसेल आणि आमच्या भावनेची खेळ करणार असाल तर निवडणुकीमध्ये तुमचा राजकीय कोथळा आम्ही बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. आम्ही काढू बाहेर. भावनांशी खेळ करू नका. जर खरोखर पुराव्यानिशी ती छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारताना वापरलेली वाघनखं असतील तर ती भाड्याने नका आणू. इतर लोकांसारखी. म्हणजे इतर लोकांसारखी म्हणजे काय, की एक पोरगा स्वतः बापाला सांगतो की बाबा मला आता शिक्षण शाळावर काही जमत नाही, मग नाही मी भाजपात जाणार, तिकीट घेणार आणि देशाची. तो बाप म्हणतो थांब जरा, तुला काय झालं, हे तुला काही येडलं का नाही का, तुला असं करू नको. पहिला तू शिवसेनेत जा किंवा काँग्रेसमध्ये जा, राष्ट्रवादीत जा, दुसऱ्या कोणत्याही पक्षात जा, जरा नाव कमव. नाव कमवल्यानंतर काहीतरी गडबड घोटाळा कर, मग भाजपला तुला घेतील आणि तुला मंत्री करतील. मग तुला मंत्री करतील. हे मला भारतीय जनता पक्षाच्या लोकांना सुद्धा सांगायचं आहे की घराणेशाहीमध्ये तुमची सुद्धा घराणी भाजप आणि संघ वाढवण्यामध्ये खच्ची झालेली आहेत. आज जर का तुमच्या घराण्याच्या त्यागाला काही किंमत मिळणार नसेल आणि नुसतं उपऱ्यांच्या सतरंज्या काढण्याचं घालण्याचं काम तुम्हाला करायचं असेल तर हाच भाजप, हाच संघ तुम्हाला तरी अपेक्षित होता का. नुसतं सतरंज्या घालताय. आणि म्हणून हा भावनेशी खेळ आता बस झाला.
आपल्याला आता महाराष्ट्र संपूर्ण हिंदुत्वाबरोबर मराठी माणसाची एकजूट, जे शिवसेना प्रमुखांचं पहिलं वाक्य होतं 96 कोळी 92 कोळी, मराठा मराठेतर 96 कोळी 92 कोळी, स्पृश्य अस्पृश्य कोळी आगरी, हे सगळे भेदाभेद गाडून मराठी माणसाची भक्कम एकजूट बांधा. त्या एकजुटीच्या हातामध्ये शिवरायाचा आणि हिंदुत्वाचा पवित्र भगवा आपल्याला घट्ट धरायचा आहे. आणि म्हणून परत एकदा एकच सांगतो की आता या गद्दारांकडे दुर्लक्ष करा. आज सुद्धा अनेक जणांना फोन येत आहेत आणि परत सांगतो, ज्याला इमान विकायचं असेल सरळ इमान विकून मोकळे व्हा. जा तिकडे, माझ्याकडे एवढे वाघ बसले असताना मला नादान आणि भ्याडांची गरज नाहीये. आणि सरकारला मी आव्हान देतो, सुप्रीम कोर्टाचा निकाल लागेल तेव्हा लागेल, पण जर तुमच्यामध्ये हिंमत असेल तर मुंबई महापालिकेसह लोकसभा आणि विधानसभा सुद्धा घेऊन दाखवा. आमची तयारी आहे. दाखवून द्या. आम्ही जनतेच्या कोर्टात येतो. जो जनता निकाल देईल तो आम्हाला मान्य आहे, तो आम्हाला मान्य आहे. पण याची खात्री तुम्हाला आहे की जर का जनतेच्या कोर्टात गेलो तर इकडे तारीख पे तारीख नाही, एक गाव दोन तुकडे एका फटक्यात घरी पाठवतील लोक तुम्हाला. आणि त्याला घाबरलेत म्हणून यांनी युनिव्हर्सिटीच्या निवडणुका सुद्धा पुढे ढकलून टाकल्या. असं हे सगळं घाबरट सरकार फक्त महाराष्ट्राची आणि देशाची वाट लावते. ती वाट आणखीन लागू नये म्हणून जिथे जिथे आपल्याला शक्य होईल तिथे तिथे यांचा पाडाव आपल्याला करावाच लागेल. करणार? जरा तुमच्या हाताच्या मशाली दाखवणार? हे हात नाहीत, या मशाली आहेत. आणि या मशाली केवळ ह्या नादान महाराष्ट्र सरकारचंच नाही तर हुकुमशाही आणणाऱ्या दिल्ली सरकारचं सुद्धा तख्त जाळून भस्म केल्याशिवाय राहणार नाही. हा एक आत्मविश्वास बाळगून आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.